श्री स्वामी समर्थ. एखादी गोष्ट मनात आणली ना तर ती करायचीच असते. म्हणजे डोक्यातच एकदा एखाद्या गोष्टीची चव झाली ना तर ती स्वतः पण करायची आणि कुणाला समोरच्यांना पण बाकीच्यांना घालायची. तर त्यासाठी मी इथं काय केलं आहे तुम्हाला दाखवते. मी काळं वाटण कसं करायचं. मग तर आत्ता सध्या तर मी वांग्याच्या भाजीला रोजच्या रोज शेंगदाण्याच्या कुटाची कोथिंबिरीची नको वाटत होते आणि जरा जिभेला पण चव नव्हती. उन्हाळा गावाकडनं आलेली त्यामुळं मला इथं तुम्हाला दाखवते मी काळं वाटण कसं करायचं वांग्याचं आणि त्याच्यातलं वांगं कसं करायचं. आता रोज कधीतरी वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं वांगं कसं बनवायचं ना ते तुम्हाला दाखवत जाईल. म्हणजे भाजीला कधी कधी काय वेगळं वेगळं मिळत नाही, पण एकच वांगं मिळालं तर ते वेगळ्या पद्धतीनं करून आपण करू शकतो. तर इथं कढईत मी काय घेतलं आहे काळं दगडी फूल. अगदी स्वस्तात मस्त आणि ते खरं तर पचनासाठी खूप चांगली मदत करतं. आता ह्याचा मी काय अभ्यास केला म्हणजे कुठंतरी वाचनात आलं येतं ना तर त्याच्यावर मला सतत वाचायची. ते का असतं कशासाठी असतं ही मला सवय आहे त्यामुळं मी सांगते. तर आपले गरम मसाले आहेत ते सगळे आपल्या पचनाला चांगली मदत करतात आणि चव पण पदार्थांची वाढवतात, पण त्याचं कॉम्बिनेशन जुळलं पाहिजे. तर तिथं काळं वाटण करण्यासाठी मी हे खोबरं चाळून घेतलं. पूर्ण खोबरं असं एकदम काळपट करायचं आणि त्याच्याबरोबर 1 चमचा तीळ आणि 1 चिमटभर दगडी फूल घेतलं, 1 चिमट शहाजिरे, 1 छोटासा दालचिनीचा तुकडा आणि 5-7 लसणाच्या कुड्या. आणि आता ते खोबरं आणि थोडीशी उगाच कोथिंबीर, त्याला 4 काड्या स्वच्छ धुवून घेतलेली होती आणि हे सगळं एकदम बारीक लोण्यासारखं वाटायचं. आता मी वांग्याची भाजी का दाखवली नाही माहिती आहे का, मी हे वाटण करायचं होतं म्हणून बराच वेळ तयारी करून बसले आणि मध्येच लाईट गेली. पाऊस पडला आज पहिल्यांदाच पुण्यात असताना, त्यामुळं पाऊस पडला मग लाईट गेली. खरं तर दळायला गेलेली, मग तेवढ्या सुचलं चला जरा काळ्या वाटणाला काही छोटासा मसाला लागतो ते घेऊन यावं म्हणून तो मसाला घेऊन आले. आता म्हटलं हाय तर आपण मसाला करूया काळं वाटण. म्हणजे कधीतरी वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं आपल्याला मटण वगैरे करायचं झालं तर ते पण करायला येतं. मग ते एकदम लोण्यासारखं वाटून घेतलं सगळं आणि लाईट गेलेली तोपर्यंत वांगी शिजवून घेतली. म्हणजे आपली साधी भाजी टाकतो तशी टाकून घेतली आणि मग हे वाटलेलं वाटण मी नंतर टाकलं. तुम्हाला जर ते आधी टाकायचं असलं आणि तेलात भाजून घेतलं ना वाटण तर त्याच्यापेक्षा उत्तम चव लागते. पण आता माझ्याबरोबर असा प्रसंग घडला लाईट जाण्याचा, त्यामुळं मी बराच वेळ वाट बघत बसले लाईटची. आणि मग लाईट आल्यावर मग हे व्हिडिओ काढणं, मसाला सगळा एकत्र करणं आणि मग नंतर मी ती भाजीत घातलं आणि ते वांगं उकळून घेतलं. पण तरी पण खूपच टेस्टी झालं होतं. तुम्ही पण एकदा करून बघा आणि तुम्ही काय काय वापरता तर नक्की कमेंटमध्ये सांगा. शक्यतो माझ्या मैत्रिणी बघतात हे सगळे व्हिडिओ किंवा माझ्या वयाच्या सगळ्या अशा जोडलेल्या आणि त्यांना कमेंट करता येत नाही. तर कधीतरी आपण काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करावा असा माझा फंडा आहे. प्रत्येक वेळी नवीन काहीतरी शिकायचं, कमेंट कशी करायची ते पण जरा सर्च करून बघायचं आणि नक्की एकदा माझ्या पद्धतीने हे असं वांगं तयार करून बघा आणि नक्की मला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.